नमस्कार. मी संदीप चोरमले, वार्ड क्रमांक 11 या प्रभागातून ही 2025 नगरपालिकेची निवडणूक लढतो आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला या नागरिकांच्या समोर, आपल्या फलटण शहराच्या बंधू भगिनींच्या समोर व्यक्त होण्याची जी संधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळाली, त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे आभार मानतो. माझ्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माझे नेते सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा, त्याचप्रमाणे या फलटण तालुक्याचा बुलंद आवाज सचिनजी पाटील आमदार साहेब, त्यानंतर जे आत्ता या फलटण शहराचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत शमशेरसिंह नाईक निंबाळकर, त्यांच्या नेतृत्वाखाली, या सर्वांच्या नेतृत्वाखाली मी या नगरपालिकेची निवडणूक लढवतो आहे. तर मला माझे जन्म तसा इथलाच फलटणचा, माझ्या अगदी पिढ्यानपिढ्या आम्ही फलटणमध्येच राहतो आहे. बऱ्यापैकी या फलटण शहराच्या गोष्टी जे प्लस मायनस सगळं मला चांगलं माहिती आहे. माझी आईसुद्धा ह्या फलटण शहराचे नगरसेविका 1985 साली झाली होती. शिक्षण समितीची सभापती झाली. त्यानंतर या शहराची उपनगराध्यक्ष म्हणून जवळपास 1.5 वर्षापेक्षा जास्त कालखंड तिनं भोगला होता माझ्या आईनं. त्यामुळं आमच्या घरामध्ये अगदी सामान्य माणसांपासून प्रतिष्ठित लोक, त्यावेळेचे नेते मंडळी, असा सगळ्याच स्तरातल्या लोकांचा वावर होता. माझे वडीलसुद्धा MSEBमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होते. त्यामुळं एक घराला एक संस्कार होते की आलेल्या माणसांशी, येणाऱ्या लोकांशी, आणि लोक कसे प्रश्न घेऊन येतात, काय त्याचं सोडवण्याचं काम कशा पद्धतीने आपल्या घरातून होतं आहे. तर ते मला ते लक्षात यायचं. आम्ही लहानपणापासूनच ह्या सगळ्या गोष्टी बघत आलेलो आहे. तर मी एवढंच म्हणेन बरं का, की मलासुद्धा थोडीशी ती कळत नकळत आवड निर्माण झाली होती. आणि समाजकार्य पण मला ज्या पद्धतीने, जसं आईवडिलांच्याकडून एक वारसा म्हणतात त्या पद्धतीने मला मिळाला, आणि मीही त्या आनंदानं करत होतो. दरम्यानच्या काळामध्ये माझं शालेय शिक्षण करत असतानाच मी काही जॉब केले, बऱ्यापैकी व्यवसायात उतरलो. आणि नंतर हे सगळं करत असताना माझ्याकडे शिक्षण संस्थेचं पण एक मतिमंद मुलांची शाळा हे चालवण्याचं एक खूप मोठं भाग्य मला मिळालं. आणि महात्मा शिक्षण संस्थेच्या संचलित एक मतिमंद मुलांची शाळा आहे. त्या शाळेच्या माध्यमातून मी त्या मुलांचं संगोपन करतो आहे. दिव्यांग मुलांची शाळा चालवतो आहे. त्या मुलांची कसलीही आजतागायत, म्हणजे 2001 पासून मी शाळा चालवतो आहे. त्या शाळेच्या मुलांची एकही रुपया फी न घेता अतिशय चांगल्या पद्धतीने, म्हणजे मला असं वाटतं की मी चांगल्या पद्धतीने त्याचं काम करतो आहे, कारण त्याचे पालक वगैरे सगळे माझ्यावर खुश आहेत. ते एक मी चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. दरम्यानच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम ही करण्याची आवड असल्यामुळे मी गणेशोत्सव सुरू केला. 15-16 वर्ष झालं गणेशोत्सव चालू आहे. अतिशय चांगला, उत्कृष्ट पद्धतीचा, म्हणजे गणेशोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचा दंगा, वादविवाद न होता त्या उत्सवाच्या माध्यमातून, म्हणजे मी तर एवढं जबाबदारीने सांगतो की 95% वर्गणी आम्ही व्यापाऱ्यांकडून, लोकांकडून घेत नाही. ती मी माझ्या लेवलवरच त्या गोष्टी करतो, आणि वर्गणीमुक्त गणेशोत्सव करण्याचा प्रयत्न करतो. त्या उत्सवाच्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टी, म्हणजे महिलांसाठीचं आरोग्य शिबिर मी खूप वेळा घेतलेत, रक्तदान शिबिरे घेतली, वृक्षारोपण घेतले, मुलांना वह्या वाटप, शैक्षणिक साहित्य, अशा अनेक उपक्रम केले. माझ्या घरामध्ये माझी पत्नीसुद्धा बचत गट, एक 2-3 बचत गट चालवते. 30-40 महिलांचं गेली 16 वर्ष झालं तीसुद्धा ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. बऱ्याच वेळा त्या बचत गटाच्या माध्यमातून, माझ्या मिसेसच्या माध्यमातून कितीतरी महिलांना रोजगार निर्माण करण्याचं काम आम्ही केलं. खूप आनंद होतो ह्या गोष्टी करत असताना. म्हणजे हे सगळं करत करत आम्ही इथपर्यंत आलो. दादांनी मला संधी दिली. मी जिल्ह्याचं उपाध्यक्षपद, माझ्याकडं भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे. त्यांच्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीच्या ज्या योजना होत्या त्या मला तळागाळापर्यंत पोचवता आल्या. म्हणजे आयुष्यमान भारत योजना असेल, आता गाजलेली लाडकी बहीण योजनेसारखा हे असेल, ते सुद्धा मी त्याचे काउंटर्स वगैरे टाकून जेवढ्या जास्तीत जास्त महिला सामील करता येईल तेवढ्या मी केल्या. आता हे होत असताना बऱ्यापैकी जे प्रश्न भेडसावत आहेत, आता आम्ही प्रचार करतो आहे. प्रचार करत असताना नागरिकांपर्यंत पोचतो आहे, नागरिकांना विचारतो आहे. आम्ही जसं प्रचाराचे गेले जवळपास 20-22 दिवस तुम्ही बघताय, प्रचाराची यंत्रणा रंधमुळे जोरात चालू आहे.
खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये समस्या आहेत. प्रत्येक घरात जाईल तिथं महिला आम्हाला सांगतायत की स्वच्छ पाणी येत नाही, पिण्याच्या जी येतं आहे ते फोर्सने येत नाही, घंटागाडीचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर रस्त्याच्या समस्या आहेत, धूळ आहे, खड्डे आहेत, अशा बऱ्याच समस्या लोक बोलून दाखवायला लागलेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण करू. फलटण शहरामध्ये जवळपास 40% घरं ही रस्त्यापेक्षा खाली गेलेत. 30 वर्षाच्या सत्तेमध्ये हे जे नगरसेवक आहेत, मी सगळ्याच नगरसेवकांबद्दल बोलणार नाही, परंतु काही नगरसेवक असे आहेत की ते बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्टर असल्यासारखेच त्यांचा वावर आहे. तर 10 लाखाचं काम जर असलं, कारण मिली बघत आहे या सगळ्या बऱ्याचशा नगरसेवकांचे, विशेषतः माझ्या समोरच्या नगरसेवकाचे तर आहे. तर हे काम करत असताना 10 लाखाचं काम मिळालं तर ते 3-4 लाखात कसं होईल, 5-6 लाख कसे शिल्लक राहतील, ह्याच ते म्हणजे तेच अशा ॲडजस्टमेंट करण्याच्या नादामध्ये ते असतात. त्यामुळं निकृष्ट दर्जाचं काम या फलटण शहरामध्ये आहे. सगळी नगरपालिकेची झालेली कामं निकृष्ट दर्जाचे आहेत. भुयारी गटार योजना मी खूप वेळा बोललो, त्याचा पण तुम्ही अभ्यास करा की भुयारी गटार योजनेत जी झाली 125 कोटीच्या पुढं ही जी योजना गेली, त्या योजनेत एकही घर माझ्या माहितीने त्याची जोडणी झालेली नाही. आणि जर ती लोकउपयोगी नसेल तर ती काय कामाची, तर रस्त्यात गाडली गेलेली योजना आहे असंच मी म्हणेन. त्यानंतर मला अजून सांगावंसं असं वाटतं की ज्या फलटण शहरामध्ये रणजितदादांनी जे विकास करण्याचं जे एक सपाटा लावला आहे, 2-2.5 वर्षामध्ये फलटण शहरामध्ये रणजितदादांना काम करण्याला संधी मिळाली, सचिन पाटलांना आमदारांना संधी मिळाली. ह्या दोघांनी मिळून फलटण शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा निधी, म्हणजे जो आपल्याला अपेक्षितसुद्धा नव्हता असा निधी आणला. आणि हा निधी आणत असताना बारामतीच्या धर्तीवर, म्हणजे बारामतीला ज्यावेळेस आपण बघतो, आपण जातो तर 10-10, 11-11 वाजेपर्यंत तिथली बाजारपेठ फुललेली असते. आपली बाजारपेठ बघावं तर 7:30 पावणे 8 वाजताच तिथं म्हणजे कितीतरी दुकानं बंद झालेली असतात. म्हणजे अशी ही परिस्थिती फलटण शहराची बकाल परिस्थिती निर्माण झाली. आणि ह्या परिस्थितीला ही लोक जबाबदार आहेत. आणि दुर्दैवानं मला सांगावंसं वाटतं की आपली फलटणची जनता खूप सोशिक आहे, खूप सहन केलं. ह्या लोकांना आता विजन जे म्हणतात की फलटण शहर कसं असावं, स्मार्ट सिटी कशी असावी, शहरामध्ये रस्ते कसे असावेत, फुटपाथ कसे असावेत, डिवायडर कसे असावेत, त्यानंतर त्या स्ट्रीट लाईट कसे असावेत, ह्या सगळ्या गोष्टींचं बारकाईनं नियोजन, अगदी मायक्रो प्लॅनिंग फलटण शहराचं करायचं काम माझे रणजितसिंह नाईक निंबाळ दादा आणि आदरणीय सचिन पाटील करतायत. आता मी एवढं अजून जर बोलायचं म्हटलं तर फलटण शहरामध्ये आणि माझ्या विशेषतः आता मी 11 नंबर प्रभागामध्ये फिरतोय, लोकांच्या समस्या जाणून घेतोय. तर मी लोकांना नागरिकांना माता भगिनींना मी आवाहन केलेलं आहे की मला तुम्ही निवडून द्या, निश्चित ह्या समस्या सोडवीन. आणि हे सोडवत असताना दादांपाशी सुद्धा आमच्या ज्यावेळेस त्यांनी मिटिंग घेतली, आमच्या 27 नगरसेवकांना बसवून, 27 होणारे जे नगरसेवक आहेत, आत्ताचे जे उमेदवार आहेत, यांना दादांनी बसवलं, सचिनदादा पाटलांनी बसवलं. आणि त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही या लोकांपर्यंत पोहोचा, त्यांच्या समस्या जाणून घ्या. आणि येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीतून निवडून आल्यानंतर तुम्ही लोकसेवक म्हणून त्यांचा तुम्ही समोर जावा, लोकांना जास्तीत जास्त कसं सेवा देता येईल ह्या गोष्टी बघा, असा एक दादांचा मानस राहिलेला आहे. आणि त्यांनी त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहे. फलटण शहरामध्ये आता आम्ही बऱ्यापैकी फिरतोय, वार्डमध्ये माझ्या फिरतोय, तर ते माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत ते आता सांगतायत की काही समस्या राहिल्या आहेत, तर आम्ही त्या ह्या करू. आता नागरिकांना सगळ्यांना माहिती आहे की वस्तुस्थिती काय आहे. हे फलटण शहराचं खेडं झालं आहे. शहर आता चुकून शब्द गेला तोंडातून, शहर असंच म्हणावं लागेल, खेडं झालं आहे. तर जसेही विरोधक दारात जातात, मत मागतायत, तेव्हा त्यांना लोक प्रश्न विचारतात की तुम्ही ह्याच्यात काय केलं, काय करणार, तेव्हा ते सांगतात की आम्ही हे करू ते करू. तर त्यावेळेस नागरिक त्यांना सांगतात की तुम्हाला संधी दिली होती, त्या संधीचं खरं तर तुम्ही सोनं करायला हवं होतं, परंतु त्यांना त्या समस्या दूर करता आल्या नाहीत. म्हणून आता त्यांना
त्याच्या पायाखालची वाळू घसरली आणि ही विरोधक अतिशय खालच्या पातळीवर टीका करायला लागल्यात. माझ्यावर सुद्धा आरोप एका वेगवेगळ्या लोकांना जाऊन महिलांना जाऊन सांगायला सुरुवात केली की तुम्ही असं बोला हे वगैरे वगैरे. तर मला सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला की संदीप चोरमले दहशत करतात वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी का बोलायची वेळ आली त्यांना की त्यांच्याकडं काय सांगायला राहिलेला नाही मुद्दा. आम्ही हे करू ते करू म्हणायला राहिलेला नाही मुद्दा. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका होती. तर मी नागरिकांना खरं तर आवाहन करेन की या फलटण शहरामध्ये तुमच्या घरी जर पाहुणे आले तर तुम्ही एक स्पॉट सांगा किंवा माझ्या घरी माझे पाहुणे आले तर एखादा स्पॉट सांगा की मी इथं त्यांना बघायला नेते, माझं फलटण शहर आहे, माझं गाव आहे, मला त्या गावाबद्दल अभिमान आहे, असं सांगण्यासारखी एक गोष्ट सांगा तुम्ही. अगदी जास्त बोलायचं झालं ना तर तुम्हाला एखादं या 15 वर्षात तुम्हाला स्वतःला वाटतंय का की आपण एखादं छान मस्त फॅमिली घेऊन नाटक बघायला गेलो, एखादा एंटरटेनमेंट प्रोग्राम बघायला गेलो, एखादा अरेंजमेंट आहे काय? काही नाही. फलटण शहरातल्या 43 वर्षापूर्वी सांस्कृतिक भवन होतं. ते सांस्कृतिक भवनची वाट तर लावलीच, नवीन लोकसंख्येच्या मानाने 2-4 सांस्कृतिक भवन व्हायला पाहिजे होते. म्हणजे परिस्थिती शहराची जसजशी लोकसंख्या वाढत चालली तसं नियोजन नाही. सगळ्यात महत्त्वाचं मी अजून एक सांगेन की जिथं फलटणचं पाण्याचं स्टोरेज आहे त्याला चिकटून कचऱ्याचा डेपो आहे. बघा नियोजन कसं आहे शहराचं. तेच कचऱ्याचा डेपो शेजारी तो कचरा मोठं वादळ वारा आलं की त्याच पाण्याच्या टँकमध्ये जाऊन बसतो. अवतीभोवती प्रचंड घाणीचं साम्राज्य. म्हणजे जो टँक आहे तो अतिशय चांगल्या जागेत पाहिजे. त्याच्या भोवती टँक असू द्या तिथं, पण त्याच्या शेजारचा कचरा डेपो हलवला पाहिजे. कचरा सगळा त्या टँकमध्ये जातो आहे, तेच अशुद्ध पाणी आपल्या नागरिकांना प्यायला मिळते. अशा अनेक गोष्टीत शहराचं कोणतंही नियोजन नाही, सांस्कृतिक भवन नाही, चांगले रस्ते नाहीत, धूळ प्रचंड आहे, खड्डे आहेत आणि धोरणात्मक आता बाकीच्या गोष्टी प्रशासकीय इमारती ह्या ज्या गोष्टी त्या बाजूला राहिल्या. ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड भेडसावणार आहेत आणि अजून विरोधकांकडून असा ही होतो आरोप होतोय की हे सुसंस्कृत नाहीत व असे नाहीत तसे नाहीत. तर मला सांगावंसं वाटतंय की आत्ता जी दादांनी जी टीम उभी केली ही टीम जी आहे म्हणजे शमशेर दादांपासून ते अगदी 27 नगरसेवकांपर्यंत ही सगळी टीम सुशिक्षित टीम आहे. सगळे नगरसेवक सुशिक्षित आहे. एकही नगरसेवक पैसे कमवायला नगरपालिकेत जाणार नाही याची दक्षता दादांनी घेतली. इंटरव्ह्यूज तशा घेतल्या होत्या. जुने तुम्ही लोक नगरसेवक काढून बघा, ह्यांचं फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा ह्याच संकल्पनेतून हे नगरसेवक म्हणजे मी सगळ्या नगरसेवकांबद्दल बोलत नाही पण काही नगरसेवक तर त्या पद्धतीचे होते आणि अशा पद्धतीनं कामकाज जुन्या ह्याचं झालेलं आहे. इथून पुढचं कामकाज निश्चितपणाने चांगलं होईल. दादांच्या नेतृत्वाखाली दादांनी एक विजन घेऊन चालले आहेत. दादांच्या सुरुवात मी तर म्हणेल ही ज्या आहे ती ही उदय आहे, फलटण शहराच्या विकासाचा उदय. मी असं दादांना बोललो की फलटण बारामती रस्ता चांगला होते म्हणले, आता लोक कंटिन्यू बारामतीला जातील. दादा म्हणले ह्या 5 वर्षात बऱ्यापैकी फलटण शहर बारामतीच्या सारखं करेल, ते बारामतीची लोक फलटणला येतील ह्यासाठी रस्ता बनलेला असेल म्हणले. ह्या भाषेत विजन ठेवणारं माझं नेतृत्व आहे. मला खूप अभिमान वाटतो या नेतृत्वाचा. मी एक गोष्ट सांगतो. मी ज्यावेळेस 9वी-10वीमध्ये होतो त्यावेळेस NCCचे हे असायचे आणि मला मागे उभं राहावं लागायचं. तर अशा लाईनमध्ये सगळे विद्यार्थी उभे राहिलेले असतात आणि मला नेहमीच मागं उभं राहायला लागायचं कारण माझा जरा त्याचा नवीन प्रवेश झाला होता NCCच्या म्हणजे शेवटच्या 2 महिन्यात मी तिथे NCCला ॲडमिशन घेतलं होतं. त्यामुळं मला मागच्या बाजूला कायम राहावं लागायचं. तर मला ते सारखं वाटायचं मला सगळं येतं, मी चांगली परेड करतो, पण मला आणि पुढं राहणारी जो मुलगा आहे त्याला एक ॲटिट्यूड निर्माण झाला होता की मी पुढं असल्याचा एक गर्व असा वाटायचा ते पुढं असणाऱ्या मुलांना. म्हणजे विशेषतः एका मुलाला वाटत होता. तर मला वाटायचं की मला पण त्याच्यासारखं सगळं येतं, मी पण छान परेड करू शकतो. तर बघा नियतीचा खेळ कसा असतो. ते नेहमी त्या परेड चालायच्या. एक दिवस आमचे जे टीचर होते त्यांनी परेडला उभं राहिल्यानंतर परेड सुरू करायच्या अगोदर पिछे मुड म्हणून सांगितलं. सगळी मुलं मागं वळाली आणि मी पहिल्या नंबरला आलो आणि पहिल्या नंबरचा मुलगा मागं शेवटच्या नंबरला गेला आणि तशीच त्यांनी परेड सुरू केली
आणि तिथून पुढं मी परेडचं नेतृत्व करायला लागलो. आणि अशा पद्धतीनं मला सांगायचं आहे की शमशेरदादा ह्या आत्ता फलटण शहराचं नेतृत्व करत आहेत, माझे नेते आहेत ते. तर त्यांच्याबद्दलसुद्धा अशीच वाईट प्रमाणात टीका केली, पिछाडीवर आहेत असं म्हणतात वगैरे वगैरे. पण ते हेच नेतृत्व करणारा हा जे शिक्षक आहे, हे फलटण शहर म्हणजेच हे शिक्षक आहे, ते कधी पिछेमूड म्हणेल. आणि परेड सुरू होऊन पिछेमूड होऊन परेड सुरू कर अशी ही परेड सुरू होणार आहे फलटण शहराची. आणि ह्याच जी टीम आहे पुढचे शिलेदार, ती इथून पुढची परेड फलटण शहराची सुरू करतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करतील याचा मला विश्वास आहे. रणजितदादा, सचिनदादा पाटील आणि अजितदादा, माझे देवाभाऊ, राज्याचे मुख्यमंत्री, आम्हाला राज्यात, केंद्रात आणि फलटणमध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही. खूप मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे. विजन आहे दादांना. आणि मी फलटण शहरातल्या नागरिकांना एवढीच विनंती करेन की मी प्रभाग क्रमांक 11मधून उभा आहे. माझ्यासोबत माझे शमशेरदादा नगराध्यक्ष उभे आहेत, मी स्वतः संदीप चोरमले उभा आहे आणि माझ्या जोडीला प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले उभे आहेत. तर आम्ही तिघेही प्रभाग क्रमांक 11मधून आम्हाला तिघांना कमळ चिन्हावर आपण मतदान करा. माय माता बंधू भगिनींना आम्ही इथूनच नमस्कार करून विनंती करतो आणि आपण मला निवडून द्याल, आपली सेवा करण्याची संधी द्याल आणि मला लोकसेवक म्हणून आम्हा तिघांना या आपल्या शहराचं जे खरं दालन आहे, जे या शहराच्या संपूर्ण विकासाचं ध्येय ठेवतं, तिथं पाठवाल अशी अपेक्षा करतो. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू.